नागपुरातील एका राम मंदिर परिसराच्या पाहणीनंतर उद्धव सेना खासदार संजय राऊत यांनी मंदिर परिसर आणि आगामी कार्यक्रमाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली। नागपुरात राम मंदिराच्या जागेची पाहणी केल्यानंतर उद्धव सेनेचे खासदार संजय राऊत यांनी या ठिकाणाबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त केली। मंदिर परिसरात सकारात्मक ऊर्जा जाणवल्याचं सांगत उद्धव ठाकरे यांनी देखील इथं येऊन पुढील भूमिका जाहीर करावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। मंदिराचे अध्यक्ष रवी वाघमारे यांना पूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासनही त्यांनी दिले। हा कोणताही राजकीय आंदोलनाचा कार्यक्रम नसून सर्वांना निमंत्रित केलं जाईल असं राऊत म्हणाले। तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांनाही निमंत्रण देणार असल्याचं त्यांनी सांगितले। दरम्यान शेतकरी कर्जमाफीबाबत निर्णय पूर्ण झाल्यानंतरच त्यावर भूमिका मांडू असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केले। संजय जी, आज आपण रामनगर राम मंदिराची पाहणी केली आहे। स्थान हा निश्चित झाला आहे का रामरक्षा पठणसाठी? इथे आल्याबरोबर या मंदिराच्या प्रेमात मी पडलो। म्हणजे इथे जी सकारात्मक ऊर्जा आहे या मंदिरात आल्यावर ती मला जाणवली। आणि या मंदिराचे जे विश्वस्त आहेत रवी वाघमारेजी त्यांच्याशी चर्चा झाली आहे। ठीक आहे, वाघमारे साहेब आले तर मी त्यांना म्हणालो की आल्याबरोबर मन प्रसन्न झालं या मंदिरात। आणि अशाच एका जागेच्या शोधामध्ये नागपुरामध्ये आम्ही इथे आल्यावरती आम्हाला असं वाटलं की उद्धवजींनी शिवसेना पक्षप्रमुखांनी इथे येऊनच त्यांच्या मनातल्या संकल्पना ज्या आहेत त्या पूर्ण केल्या पाहिजे। आणि बहुतेक आम्ही हीच जागा कार्यक्रमासाठी निवडतो आणि रवी वाघमेरेजीने आम्हाला त्यावर पूर्ण सहकार्य करण्याचं वचन दिलं। रामाच्या साक्षीने ते राम भक्त, आम्ही राम भक्त किती त्याने सांगितलं। किती लोक येणार आहे, कितीची परवानगी मागितली, अपेक्षा? नेते जातच असतात ना, नेत्यांचं काय, नेत्यांचं जाणं येणं आयाराम गायराम सुरूच असतं देशभरामध्ये गेल्या काही काळापासून। त्याची चिंता करू नका। संजयजी, आपण एक शब्द वापरला की सकारात्मक ऊर्जा इथे मिळते। खरं तर देवेंद्रजी या मंदिराचे आजीवन सदस्य आहे। बालपणापासून त्यांच्या वडिलांसोबत इथे येत होते, एक वेगळी एनर्जी त्यांनाही जाणवत। आपण पण बोलला तसे। नक्कीच मी आल्यावरच मला इथे इतकं प्रसन्न वाटलं की असं वाटलं की जो काही शिवसेनेला इथे जो कार्यक्रम करायचा आहे तो इथेच केला पाहिजे। आता मी उद्धवजीशी बोलेन थोड्या वेळाने यावरती। तेजस्वी मूर्ती आहे बरं का, आणि मांडणी उत्तम आहे। महर्षी वाल्मिकींची सुद्धा त्यांनी तिथे स्थापना केलेली आहे। 18 तारखेला उद्धव ठाकरे येतील। आता इतर काही चर्चा सुरू आहेत पोलीस प्रशासनाशी, अन्य लोकांशी, पण हा काय राजकीय कार्यक्रम नाही। आम्ही सगळ्यांना निमंत्रित करू, ज्यांना ज्यांना इथे यायचं आहे त्यांनी इथे यावं अशी आमची भूमिका आहे। म्हणजे एक सूचना मंदिर प्रशासनाकडून एक सूचना सातत्याने येत होती की इथे रामरक्षा पठण मंदिरात करावी आणि आंदोलन इतर जे विचार राजकीय ते मंदिराच्या बाहेर। आंदोलन हा प्रकारच नाही आहे ना। शिवसेनेचे आंदोलनं फार वेगळ्या पद्धतीचे असतात, तुम्हाला माहिती आहे। आता रामाच्या दारामध्ये कुठलं आंदोलन? आम्ही अयोध्येत राम मंदिरासाठी केलेल्या आंदोलनामध्ये आम्ही सहभागी होतो। मी आरोपी आहे त्यातला आहे। CBIच्या कोर्टापुढे मी 10 वेळा हजर झालो आहे आरोपी म्हणून। त्याचे आंदोलन जेव्हा करायचं तेव्हा आम्ही केलेलं आहे आणि ते राजकीय आंदोलनच होतं। म्हणजे आता चाचपणी संपली म्हणायचं। याच मंदिरात येऊन सगळं रामरक्षा पठण होणार इथेच करा। देवेंद्रजींना अंतर पण कमी पडेल, त्यामुळे जर ते देवेंद्रजी आले तर आम्ही त्यांच्यासाठीच्या पायघड्या घालू। हिंदी में राम मंदिर निधी प्रकरणावरून राजकीय आरोप प्रत्यारोप अधिक तीव्र होत असतानाच उद्धव सेनेकडून 18 जुलै रोजी नागपुरात रामरक्षा जागरण कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय। नागपुरात माध्यमांशी संवाद साधताना उद्धव सेनेचे खासदार संजय राऊत यांनी 18 जुलै रोजी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली रामरक्षा जागरण कार्यक्रम होणार असल्याची माहिती दिली आहे। राम मंदिरातील कथित आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर हा जनजागृतीचा कार्यक्रम असल्याचं त्यांनी सांगितलंय। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय स्वयंसेवक संघासह सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना निमंत्रण देणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। पहले है इसलिए हमारा ये कार्यक्रम नहीं है। ये पहली बात। मुंबई में राम मंदिर की जो लूट हो गई, हो रही है और होने वाली है, उस बारे में लोगों में जागरूकता लाने के लिए हमारा ये राम रक्षा
का कार्यक्रम चल रहा है। मुंबई देश की राजधानी है, नागपुर देश की उपराजधानी है, बहुत बड़ा शहर है इस महाराष्ट्र का और देश का। तो यहाँ से एक अच्छा संदेश हिंदू समाज में जाने के लिए हम यहाँ 18 तारीख को उद्धव ठाकरे जी शिवसेना पार्टी चीफ यहाँ आएंगे और पूरे विदर्भ से कार्यकर्ते आएंगे। हम सबको निमंत्रण दे रहे हैं। हम देवेंद्र जी को भी निमंत्रण देंगे। हम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के भी जो पदाधिकारी हैं हम उनसे भी बात करेंगे। कांग्रेस एनसीपी के नेता अगर आना चाहते हैं हम उनको भी बुलाएंगे। 18 तारीख को यहाँ एक कार्यक्रम होने जा रहा है। यह हमारा कोई एक पॉलिटिकल कार्यक्रम नहीं है, समझ लो ये एक रिलीजियस और धार्मिक कार्यक्रम है। सर, राहुल गांधी ने ट्वीट किया है कि टीईटी पेपर जो है उसमें 2 हफ्ते हो गए, अब तक डेट नहीं आई है, कब तक उनके साथ न्याय होगा? 6 लाख अभी राहुल गांधी जी ने एक बात उठाई है और मैंने जो मुझे कहना था नागपुर के आंदोलन के बारे में उस बारे में कहा है, बाकी की बात कल कहेंगे। एकनाथ शिंदे 4 दिवसानंतर देवेंद्रजीचा वाढदिवस आहे आणि तुमचं पटन आहे त्याच्या लगतच्या मैदानामध्ये त्या ठिकाणी भाजपकडनं 56 कुंडी महायज्ञाचं आयोजन करण्यात त्यांना करू द्या। त्या त्यांनी महायज्ञ करावा, मृत्युंजय जप करावा, काहीच नाही। शेवटी त्यांना आयुष्यभर हेच करायचं आहे। 92 लाख बोगस लाभार्थींना 1500 रुपये देऊन त्या निवडणुका जिंकलेल्या आहेत। त्याच्यामुळे हे जे पाप आहे त्यांनी केलेलं लोकशाहीच्या माध्यमातून ते पाप धुण्यासाठी त्यांना अशा प्रकारचे यज्ञ महायज्ञ करावेच लागणार आहे। शिंदे म्हणाले की रामरक्षा म्हणजे उद्धव ठाकरेंना उशिरा सुचलेलं शहाणपण आहे। बस सुचलंय ना, तुम्हाला सुचलंय का? आम्हाला उशिरा सुचला असेल किंवा आधी सुचला असेल। तुम्हाला तेवढं तरी शहाणपण आहे का की राम मंदिरातल्या लुटीविरुद्ध एक शब्द बोलण्याची हिंमत तुमच्यामध्ये आहे का? ते असेल तर सांगा। विरोधकांनी सर्वांना घरातून पाठिंबा द्यायचा असं दिग्भाऊंच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदे म्हणाले की ते सर्वांना घरातून पाठिंबा। ठीक आहे, तुम्ही जंतर मंतरला जाऊन पाठिंबा द्या ना। दिल्लीत आहात तुम्ही आज, तिथून जंतर मंतरला जा। अमित शहाच्या घरापासून जंतर मंतर 3.5 मिनिटावर आहे। किंवा तुमचे पुत्र जिथे राहतात खासदार शिंदे त्यांच्या घरापासून 2.5 मिनिटावर आहे जंतर मंतर। जा तिकडे, चालत जा आणि त्यांच्या बाजूला बसा। आहे हिम्मत? काय बोलतात? सावंत जी ने सर चिट्ठी लिखी है लोकसभा के स्पीकर को। ये हमारा एक लीगल बैटल चल रहा है। ये जो 6 लोग भाग कर चले गए हैं उनको इतना आसान नहीं है सर्वाइव करना। उनकी सदस्यता रद्द होने वाली है। आप देखिए, ये ना घर के रहेंगे ना घाट के रहेंगे। हाँ, और हमने कहा कि आप ऐसे किसी पार्टी में जब तक ओरिजिनल पार्टी का ये निर्णय नहीं होता है मर्ज होने का, तब तक आप 6 लोगों को अधिकार नहीं है कि जब चाहे लेटर लिखो लोकसभा अध्यक्ष को हमको मर्ज होना है। कानून में नहीं है। संविधान के सेक्शन जो 10th शेड्यूल है उसमें उस बारे में कोई मार्गदर्शन नहीं है। सुनेत्रा पवारांनी ठरवून लक्ष केलं जातं। बघा, त्यांच्या पक्षामध्ये सर्वत्र गोंधळच सुरू आहे, गोंधळाचं वातावरण। आता त्यांच्या अंतर्गत प्रश्नांविषयी मी कसं काय बोलू शकतो? पण एक मात्र नक्की मी आधी हे वक्तव्य केलं आहे की दुर्दैवानं अजित पवारांच्या निधनानंतर हा पक्ष टिकणार नाही। अजित पवारांचा एकखांबी तंबू म्हणून त्याकडे पाहिलं जातं, तसं दिसतंय दुर्दैवानं। गोविंदगिरी महाराजांनी म्हटलेलं की मी कोषाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार नाही आणि हा पार तर 3.5 कोटी रुपयांचा घोटाळा आहे, असं गोविंदगिरी महाराजांचं नाव आहे। तेव्हा 3.5 कोटी रुपयाचा असेल किंवा 3.5 रुपयाचा असेल, प्रभू श्रीरामाचे पैसे चोरले। भरताने 14 वर्ष रामाच्या पादुका अयोध्येत सांभाळून ठेवल्या। त्या पादुका ह्यांनी चोरल्या, सिंहासन चोरलं, रामाची आभूषणं चोरली, सीतेचं मंगळसूत्र चोरलं आणि म्हणतात मी राजीनामा देणार नाही। ही भारतीय जनता पक्षाची नीती आहे। दाबून भ्रष्टाचार करा आणि खुर्चीला चिटकून राहा, मग ते धार्मिक नेते असतील किंवा राजकारणी असतील।